नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेकर यूट्यूब चॅनलला. आणि ही जे तुम्ही साईज बघताय, आंबेबाराची साईज आहे. आंबेबाराची साईजची क्वालिटी बघा कशी आहे. हे बघा, एक ठिकाणी आपल्याला थ्रिप्सनी चाटलेलं आहे, पण ते आता आपल्याला स्प्रे करता करता 1-2 दिवस उशीर होतो. त्या प्रमाणात 1-2 फळं आपल्याला चाटले राहू शकतात. इथे बघा 5 सेटिंग आहे, 6 सेटिंग आहे सॉरी, आणि 6 सेटिंग सारखी साईज आहे. तर अशा प्रकारचे सेटिंग करण्यासाठी जे आपण मागील 3-4 महिन्यापासून जे सल्ला देतो आहे, परफेक्ट शेतकऱ्यांना यूट्यूबवर सल्ला देतो आहे, त्याचा बऱ्याचशा लोकांना चांगला असा फायदा झालेला आहे. कमी खर्चामध्ये शेती कशी करायची, जे म्हणजे आपण जे दुकानदाराला सांगून स्प्रे घेतो किंवा खतं टाकतो त्याच्यामध्ये, आणि ऑब्झर्वेशन करून आपल्याला स्प्रे घेण्यामध्ये किती फरक असतो हे तुम्हाला इथं लक्षात येते. शेतकऱ्यांना ते लक्षात आलेलं आहे. फक्त काय होते की प्रत्येकापर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य नसल्यामुळं शक्यतोवर यूट्यूबवरून जेवढी तुम्हाला माहिती मिळते व्हिडिओमार्फत, ती घेऊन तुम्ही योग्य अशी फवारणी नियोजन करत चला, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. आता अशा प्रकारच्या बागेमध्ये आपल्याला न्यूट्रिशन काय द्यायला पाहिजे पुढं, तर आपल्याला याला बेसल डोस झालेला आहे. जवळजवळ सगळ्यांचा झाला असेल, ज्यांचा नाही झाला असेल त्यांनी बेसल डोस देत चला. आणि वॉटर सोल्युबल आपल्याला 13-40-13 आणि थोड्या प्रमाणात 0-60-20, 13-40-13 एकदा द्यायचं, 2दा 13-40-13 द्यायचं, एकदा 0-60-20 द्यायचं. अशा प्रकारे ज्यांना ड्रीप असेल त्यांनी वॉटर सोल्युबल देत राहो. महिन्यातून एकदा तरी कॅल्शियम नायट्रेट बोरॉन गेलं पाहिजे, जेणेकरून साईज पटापटा वाढत चालते. आणि स्प्रेमधून जे असं बघा ढगाळ वातावरण आलेलं आहे, ऊन बिलकुल नाही, अशा वातावरणात गळ होण्याची दाट शक्यता आहे. हा बाग इतका फुटला होता, गळही भरपूर झाली, तरी सेटिंग इतकी जबरदस्त आहे की आता हा माल याला पेलणार नाही. 3-3, 4-4 कॅरेटचा हा माल राहणार आहे. त्यामुळं गळ कशी झाली, म्हणजे कशाला जास्त म्हणायची कशाला कमी म्हणायची हेतून तुम्हाला लक्षात येईल. आणि स्प्रेमधून बुरशीनाशक तुम्हाला स्ट्रॉंग मारणं गरजेचं आहे. सध्या OSA मी सांगितलेलंच आहे, OSA घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक घ्यायचं स्ट्रॉंग. आणि कीटकनाशकामध्ये थ्रिप्ससाठी चांगल्या प्रकारचं औषध घ्यायला पाहिजे. कोळीचं अशा बदलत्या वातावरणात कोळी येतो, त्यामुळे जिथे जिथे कोळीचं ऑब्झर्वेशन असेल तिथे कोळीचं पण स्प्रे घेऊ शकता. आणि ह्या महिन्याभर आपल्याला 13-40-13 आणि 0-60-20 राहायचं आहे, द्यायचं आहे आपल्याला. त्यामुळं याच्यापेक्षा वेगळं काही करू नका. असं वातावरण नसतं फिरलं तर आपल्याला स्प्रेची गरज नसती, पण आपल्याला आता एक स्प्रे घ्यावं लागेल. धन्यवाद.